नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. वॅकन्सीचा अपडेट असा असणार आहे, पहा, एक जे आहे अहिल्यानगरमध्ये आर्मी पब्लिक स्कूल आहे, जे अहिल्यानगरमध्ये आहे, जे की ॲफिलिएटेड टू CBSE आहे. तर पहा, या ठिकाणी जे आहे एक नवीन वॅकन्सी निघालेली आहे, जी की आपल्या स्टाफ नर्ससाठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरेच काही या ठिकाणी पदे पण निघालेले आहेत. जर आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, requires a teacher, admin staff and other on term based on other basis. ठीक आहे, या ठिकाणी पहा, या ठिकाणी वॅकन्सी पहा, कोणते कोणते पद आहेत पाहू. अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द सिलेक्शन ऑफ स्टाफ ॲज पर डिटेल मेन्शन APS, जे आहे आर्मी पब्लिक स्कूल आहे अहिल्यानगर, थ्रू द सिलेक्शन बोर्ड, जे त्यांचं लोकल सिलेक्शन बोर्ड आहे, त्यांच्यानुसारही भरलं जाणार आहे 2026-27 या अकॅडमिक वर्षासाठी. पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी पण भरती आहे, ज्यामध्ये इंग्लिश, मॅथ, केमिस्ट्री अँड सायकोलॉजीचे पद आहेत. त्यानंतर ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स आहेत, ज्यामध्ये इंग्लिश, हिंदी, सायन्स, मॅथ, संस्कृत, सोशल सायन्स, कम्प्युटर, NCC आणि होम सायन्स एवढ्या पदासाठी ही ट्रेन्ड टीचरसाठी पद भरती आहे. ज्यामध्ये नंतर जे आहे तर नेक्स्ट पद या ठिकाणी कोऑर्डिनेटर फाउंडेशन लेवलचे पद आहेत, ज्यामध्ये जे व्यतिरिक्त जे आहे तर टीचरच्या व्यतिरिक्त पदे यामध्ये येतात. ज्यामध्ये पहिलं आहे मोस्टली ॲडमिन स्टाफ पण आहे. तर यामध्ये टीचर जे आहे पाहायला गेलं तर प्रायमरी टीचर, असिस्टंट टीचर, प्री प्रायमरी टीचर, त्यानंतर स्पेशल एज्युकेटर आणि काउन्सलर आणि ॲक्टिव्हिटी टीचर हे झाले या ठिकाणचे. त्यामध्ये स्पोर्टचा असेल, म्युझिक, डान्स वगैरे, आर्ट आणि क्राफ्ट आणि कम्प्युटर. ज्यामध्ये यानंतर जे आहे तर ॲडमिन स्टाफचे, ज्यामध्ये आपलं जे स्टाफ नर्सचं पद येतं ॲडमिनमध्ये पण या ठिकाणी पहिलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरमध्ये या ठिकाणी सिक्युरिटी ऑफिसर, त्यानंतर LDC कम्प्युटर लॅब टेक्निशियन, त्यानंतर या ठिकाणी नर्सची पण वॅकन्सी या ठिकाणी सुटलेली आहे. फॉर्म भरायचं वगैरे प्रोसेस काय आहे यामध्ये पुढे पाहून घेऊ. त्यानंतर रिसेप्शनिस्ट पण आहे, जे कोणी रिसेप्शनिस्टसाठी वगैरे भरणार इच्छुक आहे. लोकलसाठी खूप चांगली भरती आहे, जे कोणी लोकलचं आहे त्या ठिकाणच्या या आर्मी पब्लिक स्कूलच्या जवळचं वगैरे आहे, शिक्षण झालेलं आहे, घरी सध्या आहे तर जॉबच्या शोधामध्ये वगैरे आहेत, तर त्यांच्यासाठी हे लोकलसाठी खूप चांगली आहे संधी. त्यामध्ये वयाची अट काय दिलेली यामध्ये ॲज पर द 1 एप्रिल 2026 द एज कॅन्डिडेट शुड बी, वय त्यांचं फ्रेश कॅन्डिडेट नो एक्सपिरियन्स बिलो 40 वर्ष, त्यानंतर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट 57 वर्षापर्यंत. जे कोणी फ्रेश असतील 40 वर्षापर्यंत घेतलं जाईल आणि एक्सपिरियन्स असेल तर 57 वर्षापर्यंत त्यांचं घेतलं जाईल, असं या ठिकाणी सांगण्यात आलं. मिनिमम 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन द अप्रोप्रिएट कॅटेगरी ॲटलिस्ट इन द लास्ट 10 इयर्स. सॅलरी ॲज पर हे जे आहे नॉर्म्स, त्यांचे जे कोणते नॉर्म्स आहेत त्यानुसार सॅलरी, म्हणजे एक्झॅक्ट सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतरच समजेल. ऑफिशियल PDF जे आहे तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता. ठीक आहे, हे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. जर तुम्ही आता नर्ससाठी जर फॉर्म भरणार असाल आपल्या ह्या पदासाठी, तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन व्यवस्थित पाहावं लागेल वगैरे, तेव्हाच तुम्हाला भरता येईल. या ठिकाणी अर्ज भरण्या अगोदर तुमचा अनुभव आहे का लक्ष द्या, कारण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे क्लिअरली अनुभव असणं गरजेचं आहे. विदाऊट अनुभव मोस्टली या ठिकाणी घेणार नाहीत, असं मला या ठिकाणी वाटायला लागले. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे क्वालिफिकेशन कॅन्डिडेट मस्ट हॅव CBSE, जे काही त्यांचे हे टीचरसाठी आहे. तर त्यानंतर लायबिलिटी नॉर्म्स, तुमचे डिटेल क्वालिफिकेशन कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम द स्कूल वेबसाईट. तुमचं जे व्यवस्थित पूर्ण पाहायचं असेल तर हे जे आहे वेबसाईटवर अवेलेबल आहे, यांचं असं म्हणणं आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, मोस्टली जे कोणतं शिक्षण आहे त्या विभागामधलंच, त्या शिक्षणाचंच त्यांचं, त्या ग्रॅज्युएशनमधलंच तुमचं फील्डमधलं एज्युकेशन असणं वगैरे गरजेचं आहे. डिझायरेबलमध्ये नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन प्रोफिशियन्सी इन इंग्लिश. त्यानंतर इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू टेलिफोनिकली बाय द ईमेल. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एकतर कॉल येईल किंवा मग तुम्हाला ईमेल येईल. लक्षात असू द्या, ईमेल आणि कॉल तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे हे नंबर वगैरे जे काही देत आहे ते व्यवस्थित द्या, जेणेकरून तुम्हाला नंतर चुकणार नाही, अडचण वगैरे येणार नाही. तुमचा नंबर लागेल आणि तुमच्याकडे संपर्क करायला त्यांनी जर चुकीचं वगैरे माहिती दिली तर मग हे तुम्हाला अडचण होऊ शकते. त्यासाठी व्यवस्थितच मोस्टली देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढं डिझायरेबल इलिजिबल कॅन्डिडेट मे अप्लाय ऑन द प्रिस्क्राईब्ड ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल ऑन द स्कूल वेबसाईट. आता ज्या कुणाला हा अर्ज भरायचा आहे तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांचे ऑफिशियल वेबसाईट जे आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी हे अर्ज भेटेल. जर पाहायचं गेलं तर हे या ठिकाणी ही आहे त्यांची वेबसाईट www या ठिकाणी दिलेला APSAHahmednagar.co म्हणजे .com. ठीक आहे, तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑफिशियल त्यांची जी भरती आहे करिअरमध्ये जाऊन ऑफिशियल भरती जी आहे त्या ठिकाणी जाऊन PDF घेऊन तुम्ही अर्ज भरू शकता. त्यानंतर
द फॉर्म मस्ट बी सबमिटेड अलॉंग विथ द सेल्फ अटेस्टेड कॉपीज. जी काही डॉक्युमेंट वगैरे भरणार आहे ते स्वतःच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी म्हणजे स्वतःची साईन वगैरे करून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे, जेणेकरून ते रिजेक्ट होणार नाही. नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी 250 रुपये इज टू बी पेड ऑनलाईन. 250 रुपये फीस तुम्हाला भरावी लागेल जर तुम्ही अर्ज करणार आहे तर. आणि ही लक्षात असू द्या, नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे तुम्ही जर अर्ज भरला, फी पे केली आणि नंतर जर तुम्ही एक्झाम दिली नाही, एक्झामला जाणार नाही, तुम्हाला द्यायचं नाही, जे काही कारणास तुम्ही पोहोचू शकले नाही, काही पण असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी पेपर नाही दिला तर तुम्हाला या ठिकाणी तुमची फीस परत येणार नाही, कारण ही नॉन रिफंडेबल फीस आहे. 250 रुपये असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर द कम्प्लिटेड ॲप्लिकेशन मस्ट बी रीच स्कूल बिफोर 15 जानेवारी 2026 ॲड्रेस्ड टू. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात असू द्या, फीस ही ऑनलाईन भरायची आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्ज हा ऑफलाईन करायचा. या ठिकाणी काय दिले, प्रोसेस स्कूल ऑन बिफोर 15 जानेवारी 2026 ॲड्रेस टू द प्रिन्सिपल आर्मी पब्लिक स्कूल अहिल्यानगर, COAC सेंटर अँड स्कूल अहिल्यानगर 414002 या ॲड्रेसवर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. लक्षात असू द्या, पॉईंटपर्यंत लक्षात घ्या. या ठिकाणी फीसचं जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित भरावं लागेल. यामध्ये चुका वगैरे काही करायच्या नाहीत. त्यानंतर या ठिकाणी खाली पण काही माहिती दिली आहे, ती पण पाहून घेऊ. प्लीज नोट दॅट इनकम्प्लीट ॲप्लिकेशन जर तुम्ही अर्धवट लिहिला असेल, चुकीचा लिहिला असेल, तर ते तुमचं ॲक्सेप्ट होणार नाही. विदाऊट सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, म्हणजे तुम्ही जर अर्ज भरला आणि त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट वगैरे काहीच नाही आहे, तर ते म्हणजे तुम्ही अर्जावर लिहिलं आहे की असं मला एवढं मी जॉब केलेला आहे, एवढं जे काय तुमचं आहे, अगोदर मला एवढी सॅलरी होती, त्याचं जर तुम्ही अगोदरचं काही जोडत असाल तर ती सॅलरी रिसिप्ट जोडावं लागेल. अगोदर एवढं काम केलं असेल तर त्याचा एक्सपिरियन्स जोडावं लागेल. हे सर्व तुमचे सपोर्टिंग डॉक्युमेंट असतात. त्यानंतर ओनली हार्ड कॉपीज ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिटेड बाय हँड ऑर थ्रू द पोस्ट. परत हा पॉईंट दाखवला आहे, हे जे आहे तुम्हाला स्वतः जाऊन भरावं लागेल. ठीक आहे. विल बी कन्सिडर्ड अ सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म मस्ट बी सबमिटेड फॉर ईच पोस्ट. जर तुम्ही 2 किंवा 4 अर्ज भरणार असाल तर त्यासाठी सेपरेट तुम्हाला अर्ज द्यावे लागतील. ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर मुलाखत. ज्या कोणाची लिस्ट आलेली आहे वेबसाईटवर, त्या वेबसाईटच्या लिस्टलाच त्यांनाच बोलवण्यात येईल. ती लिस्ट जे आहे त्यांनी पब्लिश करतील जेव्हा हे सरनं यांचं पूर्ण प्रोसेस होईल. ॲप्लिकेशन फॉर्म कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम द स्कूल वेबसाईट. ठीक आहे. हे जे आहे APSahmednagar.com ही वेबसाईट आहे. परत एकदा पाहून घ्या, अन्यथा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची पूर्ण माहिती आहे. स्टाफ नर्स या ठिकाणी जे आहे